गावात शिमग्याचा जल्लोष जवळ येत होता. गावकऱ्यांनी शेत मशागतीसाठी रानातलं गवत कवळ गोळा करून आपापल्या शेतात साठवून ठेवलं होतं. शिमगा साजरा झाल्यावर शेतीची मशागत सुरू करायची अशी पहिल्यापासून गावाची परंपरा होती. पण एका सकाळी गावाला हादरवणारी घटना अचानक घडली. काही मुलं माळावर सकाळी खेळायला गेली तेव्हा त्यांना मनोजच्या कावनाच्या दळ्याला असलेल्या काजूच्या बागेत पेटलेली भीषण आग दिसली. आगीच्या भीषण लोटांनी हवेत लालसर धुराचे लोट उठले होते. मुलांनी घाबरून ओरडायला सुरुवात केली. धावत धावत गावात जाऊन ही भयंकर बातमी गावातल्या लोकांना सांगितली. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावातले सगळे गडी बायका लहान मोठी मुलं सगळेच माळरानाकडे धावायला लागले. प्रत्येकाला भीती वाटत होती. आपल्या मशागतीसाठी साठवलेली सालस गवताची गंजी आणि काजू आंब्याच्या बागा जळू नयेत. त्यामुळे गावातले लोक आग विझवायला माळरानावर धावत होते. सकाळच्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग सगळ्या दिशांनी पसरायला लागली. ती अजून भडकत होती, आणखीन प्रचंड होत होती. जिकडे पाहावं तिकडे आगीचं तांडव सुरू होतं. भय संताप आणि हतबलता यांनी सगळा गाव सुन्न झाला होता. गावकऱ्यांनी बाजूला असलेल्या चिरेखाणीतून जोरात पाणी आणायला सुरुवात केली. कोणी ओल्या झाडाच्या जोड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होतं, तर कोणी माती टाकायला लागलं. पण वाऱ्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. साऱ्यांच्या डोळ्यांसमोर मेहनतीनं जमवलेली गवताची गंजी, शेत सामान आणि आंब्या काजूच्या बागा डोळ्या देखत पेटत होत्या. सगळीकडे आरडाओरडा रडारड सुरू होती. आग विझवण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही गावकऱ्यांमध्ये हळूहळू कुजबूज सुरू झाली की ही आग नेमकी लागली कशी. कोणी मुद्दाम पेटवली नाही ना, आणि जर कोणी मुद्दाम पेटवली असेल तर ती शेवंतानं तर लावली नसेल ना. ही चर्चा सुरू असताना तळेवटारच्या दिशेकडून चालत येणारा एक वाटसरू माणसांची गर्दी बघून पुढे आला. त्यांनी गावकऱ्यांकडे बघत सांगितलं, मी या वाटेनं येत होतो तेव्हा एक बाई कडेवर मूल घेऊन धावताना दिसली. ती सारखी मागे पुढे बघत होती. घाबरलेली वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर डरडरून घाम फुटला होता. त्याच्या या वर्णनानं गावकऱ्यांना एकदम धक्का बसला. आता ही बाई दुसरी तिसरी कोण असणार? ही नक्कीच शेवंता. गावकऱ्यांनी वाटसरूनं सांगितलेल्या वर्णनावरनं शेवंताचा शोध घ्यायचा आटोकाट प्रयत्न केला, पण ती आग लावून कुठेतरी पळून गेलेली होती. गावकरी हतबल झाले. मनात एकच प्रश्न घोंगावत राहिला, जर ही आग शेवंतानंच लावली असेल तर मग शेवंता पुढे काय करणार आहे? ती कधी कुठे काय करेल याचा नेम नाही. आगीने गावावर भीषण संकट कोसळलं होतं. काजू आंब्याच्या बागा, शेतात साठवलेली गवताची गंजी, मेहनतीनं गोळा केलेलं रानगवत सगळं आगीच्या भक्ष्यस्थानी भस्मसात झालेलं होतं. गावकऱ्यांनी आगीशी झुंज देऊन ती कशीबशी विझवली खरी, पण तोपर्यंत सगळ्या मेहनतीची राख रांगोळी झाली होती. उन्हातान्हात मेहनत करून साठवलेलं गवत आणि पोटच्या गोळ्याप्रमाणे दिवसरात्र मेहनत करून वाढवलेली आंब्या काजूची झाडं, आता तोंडाशी आलेली ती फळझाडं एका क्षणात जळून भस्मसात झाली होती. आता पुढे काय या प्रश्नानं सगळे गावकरी भयभीत झालेले होते. गावकऱ्यांनी तिला पकडून तिच्यावर कारवाई करायचं ठरवलं, पण ती गवसलीच नाही. तिच्या जीवनाचा पुढचा प्रवास काय, तिच्या योजना काय, त्याचा मंगेशवर होणारा प्रभाव कुठल्या टोकाला जाईल, कुणाला काहीच अंदाज नव्हता. शेवंताचं आयुष्य एका वेगळ्याच दिशेला वळालं होतं. तेव्हाच जेव्हा तिच्या नवऱ्यानं तिला घराबाहेर काढलं, तो घटस्फोट देत नव्हता, पण दुसऱ्या बाईशी लग्न करून सुखात जगत होता. तिच्या अस्तित्वाला, तिच्या भावनांना, तिच्या जीवनाला काहीच किंमत नव्हती का? समाजाने तिच्या स्वाभिमानाची राख केली होती. गावाने तिच्यावर चर्चा केली, कुजबूज केली, टीका केली, पण कोणीही तिच्या बाजूनी उभे राहिलं नाही. तिच्या मनात विद्रोह धुमसत होता. तिच्या नवऱ्याने तिला फसवलं होतं. लग्न करून काही काळ तिचा उपयोग करून घेतला आणि एका क्षणात तिला घरातनं बाहेर फेकून दिलं. गावाने तिलाच दोषी ठरवलं. तिच्या नवऱ्याच्या अनैतिक वागण्यावर कोणीही बोट ठेवलं नाही. तिच्या वेदनेला समजून घेण्याऐवजी तिला हिणवलं गेलं.
त्यामुळे फक्त नवऱ्याने नाही तर या संपूर्ण गावाने माझ्यावर अन्याय केलाय ही तिच्या मनात सूडाची भावना तीव्र झाली. गावकऱ्यांवर ती सूड उगवल्याशिवाय थांबणार नव्हती. ती पत्रकार, वकील, पोलिसांशी जवळीक साधत होती. तिच्या बाजूनी सहानुभूती मिळवत होती. खोटी प्रकरणं उभी करून गावकऱ्यांना वेठीला धरत होती. सूड उगवण्याच्या त्या रात्री शेवंताच्या डोळ्यात संताप होता. तिच्या नवऱ्याने तिला टाकून दिलं, पण गावानेही तिच्या वेदनेची थट्टा केली होती. गावकऱ्यांनी मेहनतीनं गोळा केलेलं गवत, शेतीसाठी साठवलेला कवळ, काजू आंब्याच्या बागा सगळं आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. त्या जळत्या वणव्याच्या प्रकाशात शेवंता शांत उभी होती. आगीने काजू आंब्याच्या बागा जळून खाक झाल्या. गवताच्या गंजीची राख झाली. गावकऱ्यांच्या स्वप्नाची, मेहनतीची राख रांगोळी झाली. ही फक्त मनोजला केलेली शिक्षा नव्हती, ही शिक्षा संपूर्ण गावासाठी होती. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंत ना, आता तुम्हीही जळून निघा. शेवंतानं संपूर्ण गावाची शांतता, स्थैर्य आणि समाधान त्या आगीत जाळून टाकलं होतं. गाव त्या राखेत किंग कर्तव्य मूड उभं होतं. सगळं संपलं होतं. शेवंताच्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि तिच्या जगण्याचा प्रश्नच मिटून गेला होता. तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं ही गोष्ट तिला सहन होणारी नव्हती. तो तिच्या आयुष्यातला एकमेव आधार होता आणि आता तर त्याने तिला टाकून दिलं होतं. ती स्वतःला पर्यायी, तुटपुंज आणि नकोसं वाटायला लागली. तिचा स्वाभिमान पायदळीत उडवला गेला होता. तिच्या स्त्रीत्वाला आणि अस्मितेला हादरा बसला होता. तिच्या मुलाचं भविष्य काय? माझा मंगेश तो जाईल कुठे? त्याला कोण सांभाळेल? लोकांनी मला एकटी टाकलं, त्यालाही लोक एकटे टाकणार का? ही चिंता तिच्या मनाला पोखरत होती. तिचं वर्तन बिघडायला लागलं. ती सगळ्यांकडे नाराजी व्यक्त करायला लागली. ही फक्त माझी चूक आहे का? गावकऱ्यांनी माझ्यासाठी काय केलं? माझ्या नवऱ्याला कोणी दोष दिला का? ही वेदना तिच्या सुडाच्या उन्मादात बदलली. शेवंताच्या आयुष्याचा चक्काचूर झाला होता. ती त्याच वेदनेतनं जगत होती. तिचा अपमान, तिच्या दुःखाचा आवाज लोकांनी ऐकावा म्हणून ती सतत वाद घालायला लागली. तिला फक्त एकच वाटायचं, कोणीतरी माझ्या वेदना समजून घ्या. पण कोणीच तिच्या वेदना समजून घेत नव्हतं. अंधाराच्या गर्तेत तिच्यासाठी एकच आशेचा किरण होता आणि तो म्हणजे मंगेश. तिने त्याचं शिक्षण सुरू राहावं म्हणून जीव तोडून प्रयत्न केले. तिचं अस्थिर वर्तन मंगेशच्या आयुष्यावर सुद्धा घोंगावत होतं. मंगेश शाळेत एकटा पडत चालला होता. मुलं त्याच्याशी बोलायला पण घाबरत होती. तो काहीतरी सांगेल आणि त्याची आई भांडायला येईल ही भीती सगळीकडे पसरली होती. मंगेशला या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होत होता. त्याला आईचं प्रेम हवं होतं, पण तिच्या सुडाच्या वागणुकीने तो सुद्धा तणावाखाली आला होता. आई अगं तुला समजत नाही आहे, तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. आई अगं तुझ्या भूतकाळामुळे माझं भविष्य अंधारात जाऊ देऊ नको. मंगेशच्या शब्दांमध्ये एका जखमी मुलाचं दुःख होतं, पण शेवंताचा उन्माद काही थांबत नव्हता. आता मंगेश मोठा झाला होता. बाहेरच्या आणि घरातल्या परिस्थितीचं त्याला पूर्ण आकलन व्हायला लागलं होतं. आईच्या कृत्यांनी त्याच्या मनावर खोल जखमा उमटवल्या होत्या. तो आईचं दुःख समजत होता, पण तिचा रागही येत होता. ही आई आहे का सुडाने अंध झालेली एक बाई आहे? ती लढतीये ते माझ्यासाठी का स्वतःच्या वेदनांसाठी? आई अगं हे सगळं थांबव. आपण दुसऱ्यांसमोर वाईट ठरण्यापेक्षा सन्मानानं जगू. मंगेशचा आवाज कटू होता, पण त्यात प्रेमही होतं. त्याला आईला योग्य मार्गावर आणायचं होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आपण आपल्या चुका सुधारल्या तरच लोकांसमोर डोळे उघडे ठेवून उभं राहता येईल. आपण स्वतःला सुधारलं तर इतरांचा आदर मिळवू शकतो. आईच्या मनात विचारचक्र सुरू झालं. मी चुकती आहे का? माझ्या निर्णयाने माझ्या मुलाचं आयुष्य धोक्यात येतं आहे का? तिच्या स्वाभिमानाला पुन्हा नवसंजीवनी मिळाली. ती पुन्हा लोकांसमोर अभिमानानं उभी राहू शकत होती. हे फक्त एका मुलाचं यश नाही, हे एका आईच्या सन्मानासाठी दिलेल्या लढाईचं विजयचिन्ह आहे. मंगेशच्या जिद्दी, कष्टी आणि ध्येयप्रेरित जीवनानं शेवंताच्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्यांनी फक्त स्वतःच्या यशाची कमान उंचावली नाही, तर आईला तिच्या आयुष्यातल्या चुका सुधारण्यासाठी एक नवीन संधी मिळवून दिली.
पहिल्याच पगारातनं मंगेशनं शेवंतासाठी एक नवीन घर बांधलं. पूर्वी तिच्यावर टीका करणारे, तिची हेटाळणी करणारे आता तिला सन्मानानं पाहायला लागले. मंगेशच्या आईने मोठा मुलगा घडवला, गावभर हीच चर्चा सुरू झाली. शेवंताच्या आयुष्यात सन्मान आणि आत्मविश्वासाची पुनर्स्थापना झाली. मंगेशने मुंबईत शिकलेल्या धड्यांचा आणि कमावलेल्या पैशांचा उपयोग गावाच्या विकासासाठी करायचं ठरवलं. तो मामाच्या गावात परत आला. गावाच्या परिवर्तनासाठी झपाटला. गावातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी छोटी शाळा उभी केली. तज्ज्ञ शिक्षक नेमले. गावात शिक्षणाची गोडी वाढली. पालक शिक्षणाबाबत जागरूक झाले. गावातली मुलं शिकतील, मोठी होतील ही कल्पना मंगेशच्या डोक्यात रुजली होती. त्यांनी ती सत्यात उतरवली. मंगेशच्या प्रेरणेतून शेवंता गावातल्या महिलांसाठी कार्यरत झाली. तिने महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन केलं. बाळंतिणींसाठी तिचं जुनं वैद्यकीय कौशल्य वापरून आरोग्य शिबिरं भरवली. महिला शेवंता हे नाव आदरानं उच्चारायला लागल्या. मंगेशने एका सुशिक्षित मनमिळावू मुलीशी लग्न केलं. त्याच्या पत्नीनंही सासूबाईंच्या कार्याला पुढे नेण्याचा निर्धार केला. मंगेशचं घर केवळ कौटुंबिक प्रेमाचं नव्हतं, तर समाजहितासाठी झगडणाऱ्या लोकांचं ते केंद्र बनलं होतं. मंगेशच्या प्रयत्नांमुळे गावाचा विकास वेगात झाला. गावाची ओळख आता एक आधुनिक प्रगत गाव म्हणून केली जायला लागली. गावाबाहेरसुद्धा त्याच्या नावाचा गौरव व्हायला लागला. शेवंतांनी आपलं सगळं आयुष्य मंगेशसाठी समर्पित केलं होतं. आज तिच्या संघर्षाचं फळ गोड होतं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते समाधानाचे होते. माझ्या मुलांनी मला पुन्हा उभं केलं. ती आता अभिमानाने, आनंदाने, समाधानाने जगत होती. ही फक्त एका मातेच्या जीवनाची कहाणी नव्हती. ही होती संघर्ष, जिद्द आणि प्रेमानं घडवलेल्या उज्ज्वल भविष्याची गाथा. एक दिवशी अचानक मंगेशला गावावरून मावशीचा आई आजारी असल्याचा फोन आला. आई आजारी असल्याची बातमी मावशीच्या तोंडून ऐकताच मंगेशच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. मंगेशनं ऑफिसमधलं काम बाजूला ठेवलं आणि तो तडक गावाला यायला निघाला. शेवंताच्या शरीरात आता पूर्वीसारखी ताकद उरली नव्हती. वयाच्या ओझ्यानं तिच्या हाडांमध्ये वेदनांची कुरतड चालू होती. शरीर निस्तेज होत चाललं होतं, पण डोळ्यात अजूनही मातृत्वाचा उबदार प्रकाश होता. मंगेशला हे सगळं असह्य वाटत होतं. आईला तो वाचवू शकत नव्हता, हे वास्तव त्याच्या जिव्हारी लागलं होतं. त्याने डॉक्टर, औषध, उपचार काहीही कमी ठेवलं नव्हतं, पण आईचा आजार दिवसेंदिवस बळावत होता. एक दिवस तो आईच्या जवळ बसला. तिचा निस्तेज हात आपल्या हातात घेतला. हळुवार स्वरात म्हणाला, आई अगं आपण मुंबईला जाऊ. तिथे मोठे डॉक्टर आहेत, ते तुला नक्की बरं करतील. शेवंतांनी मंद हसत नकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यात मंगेशसाठी अपरिमित प्रेम होतं, पण त्याचबरोबर मुंबईला जाण्यासाठी स्पष्ट नकार होता. ती थकल्या स्वरात म्हणाली, मंग्या अरे आता कशासाठी? या घराच्या चौकटीत माझी संध्याकाळ व्हावी. या मातीच्या गंधातच मी शेवटचा श्वास घ्यावा. तुझ्या हातून माझं शेवटचं औषध घडावं. तुझ्या डोळ्यांसमोर मी अखेरचा श्वास घ्यावा, एवढीच इच्छा आहे. मंगेश गप्प झाला. त्याच्या हृदयावर कोणीतरी जड मूठ ठेवली असं त्याला वाटत होतं. आईला वाचवायचं तर होतं, पण तिची इच्छा मोडायची नव्हती. या भावनिक द्वंद्वात तो पूर्णपणे कोलमडून गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. तो आईच्या पायाशी निपचित बसला आणि थरथरत्या आवाजात बोलायला लागला की आई अगं मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही का? माझ्या हातून काहीच घडत नाही आहे, मी काय करू? त्याचा गळा दाटून आला. त्याच्या आत एक काळोखी भीती उसळत होती. तो भयभीत झाला होता. शेवंतांनी आपल्या थरथरत्या हाताने त्याचं डोकं कुरवाळलं. तिच्या डोळ्यातून ममताळू आसवं उघडायला लागली. ती म्हणाली, मंग्या आता तू फक्त माझा लेकरू नाहीस, तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस, माझं सर्वस्व आहेस. माझ्या अखेरच्या क्षणी तू माझ्याजवळ असशील हेच मला पुरेसं आहे. मंगेशनं रडवेल्या आवाजात तिला मिठी मारली. म्हणाला, आई असं का बोलतीयस? मी तुला सोडून कुठे जाणार नाही आणि तू मला सोडून कुठे जाणार नाहीस. आईने फक्त मंद स्मित केलं, आश्वासक पण विरक्त. त्या क्षणी आई मुलाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू शब्दांपेक्षा मोठे होते. तो दिवस मायलेकराच्या न संपणाऱ्या दुःखाचा होता, त्याचवेळी न संपणाऱ्या प्रेमाचाही होता. बाहेर सूर्य हळूहळू क्षितिजाच्या मागे लपत होता.
आकाशाच्या काठावर केशरी सोनेरी रंगांची नाजूक सरमिसळ होती, जणू त्याच्या आस्ताचा अंतिम सोहळाच सजवला जात होता. संध्याकाळच्या गडद होत जाणाऱ्या छटांमध्ये शेवंता तिच्या जीवनाच्या आस्ताला सामोरी जात होती. तिच्या मनात भीती नव्हती, होतं ते फक्त समाधान. या घराच्या भिंती, अंगण, तुळशी वृंदावन, दारातला उंबरठा हे सगळं नजरेत साठवत ती तिच्या अंताच्या प्रवासासाठी सज्ज झाली होती. रात्र गडद होत गेली. घराच्या बाहेर हलक्या वाऱ्याचा निसटता आवाज ऐकू यायला लागला. जणू काळ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. शेवंता अंथरुणात पडली होती. तिचा चेहरा शांत होता, पण एखाद्या निःशब्द सरोवरासारखा स्थिर होता. त्या सरोवराखाली दुःख, वेदना आणि आठवणींची खोल पायवाट होती. त्या सकाळी गावाच्या आसमंतात एक नीरव शांतता उतरली होती. पक्ष्यांनी सुद्धा जणू उडणं थांबवलं होतं. झाडांच्या पानातून वाऱ्याची कुजबूज थांबली होती. साऱ्यांना वाटत होतं आज शेवंता तिच्या आयुष्याच्या अखेरच्या पायरीवर आहे. ती नेमकं काय लिहून जाणार आहे. घरात एक ओलसर भावशून्य वास भरून राहिला होता. चुलीच्या राखेत हरवलेली भाकरी, कोपऱ्यातल्या माठातून सांडलेलं थंड पाणी, तुळशीच्या मांडवाखाली मिणमिणणारा दिवा, सगळं काही तिच्या जीवनगाथेच्या आठवणींनी व्यापून गेलं होतं. शेवंता आज वेगळी भासत होती. शरीर थकलेलं, जीवाला दम लागलेला, पण डोळ्यात एक असामान्य शांती होती. जणू आयुष्याचा संपूर्ण लेखाजोखा समोर उभा होता आणि तिच्या नजरेत त्याचा पूर्ण स्वीकार होता. ती थरथरत्या पायाने उठली. शरीरात ताकद उरली नव्हती, पण मनात एक ओढ होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्याचा शेवटचा निरोप घ्यायचा होता. ती माझघरात आली. जेव्हा माहेरी या घरात पहिल्यांदा पाऊल टाकलं, तेव्हा तिच्या पायांना जमिनीचा स्पर्श वेगळा वाटला होता. आज त्याच पायांनी तिला अखेरच्या उंबरठ्याजवळ आणलं होतं. पडवीच्या भिंतीवर अजूनही वडिलांनी लावलेला नांगर तसाच लटकत होता, काळाच्या कित्येक थरांनी झाकलेला. बापाच्या घामाच्या खुणा होत्या त्या नांगराच्या धारेवर माझ्या बालपणीची वळणं कोरली आहेत, ती हलक्या आवाजात कुजबुजली. गोठा ओलांडताना तिला एका कोपऱ्यात पडलेली जुनी चटई दिसली. तिथंच कधी काळी नवऱ्याच्या अंगावर शाल टाकताना तिने मनातल्या असंख्य भावना त्या रेषात गुंफल्या होत्या, पण आता तिथे केवळ शांतता होती, एका थांबलेल्या श्वासाची. शेवंता थरथरत्या पावलांनी येऊन चुलीसमोर उभी राहिली. त्या चुलीला बघितल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या अंगाला चिमटा काढून मंगेशचं याच चुलीवर पोट भरलं मी, पण मी कधी तृप्त नव्हते. चूल होती, पण माझा स्वाभिमान या आगीतून तापून निघाला आहे. तिच्या अंतर्मनातनं उद्गार फुटले. विहिरीपाशी गेल्यावर ती थांबली. विहीर आता कोरडी होती, पण आठवणींनी भरली होती. लहानपणी मंगेश हातात तांब्या घेऊन पाणी भरायचा. पाणी सांडल्यावर मी रागवायची, पण लगेच गालगुच्चा घेऊन त्याला आपुलकीनं जवळ घ्यायची. आज तीच विहीर आठवणींच्या पाण्यानं भरून वाहत होती. तिने शेवटचं अंगण पाहिलं. परसात नारळ पोफळीची झाडं वाऱ्यावर डोलत होती, जणू शेवंताला निरोपच देत होती. कुत्रं मांजर तिच्या पायाजवळ फिरकत होतं. तिने आतून ताटलीत कालचा उरलेला भात आणला, त्यांच्या वाट्यांमध्ये टाकला. कुत्रा भुकेमुळे खात होता. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूचं पाणी त्या भातात मिसळत होतं. ही सगळीच लेकरं आहेत माझी, बोलत नाहीत, पण माझ्या काळजाचा भाग आहेत ती अलगद म्हणाली. शेवटी ती उंबरठ्याजवळ आली. पायाच्या अंगठ्याने तिने अंगणातली माती उचलली, कपाळाला लावली. जणू शेवटच्या क्षणी मातीत विलीन होण्यापूर्वी ती मातेला नमस्कार करत होती. ती उभी राहिली, दोन्ही हात उंबरठ्याच्या चौकटीवर टेकवले. हे घर माझ्या जन्माचा साक्षीदार आहे आणि आता मृत्यूचाही होईल. त्याच क्षणी माती तिच्या पायाखालनं सरकली. तिचं शरीर एक क्षण हवेत तरंगलं आणि मग धपकन ती उंबरठ्यावर कोसळली. आई म्हणत मंगेश धावत आला. अचानक शेवंताच्या छातीत एक तीव्र वेदना उसळली. तिने खोल श्वास घेतला, पण तो पूर्ण होण्याआधी तिच्या तोंडून एक दाट खोल उसासा आवाज बाहेर पडला. डोळे विस्फारले, हात अनियंत्रितपणे उघडले आणि ती क्षणात निश्चल झाली. मंगेशच्या तोंडातून हृदय चिरणारी किंकाळी उमटली.
तो तिला हलवत राहिला. तिच्या चेहऱ्यावरून थरथरत्या हातांनी हात फिरवत राहिला. आई, डोळे उघड ग, एकदा तरी माझ्यासाठी बोल. पण आता ती त्याच्या हाकेला कधीच उत्तर देणार नव्हती. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या. दूर कुठेतरी वीज चमकली आणि खोलीत एक झपाटल्यासारखा उजेड पसरला. शेवंता त्या उजेडातही मात्र निश्चल होती, शांत होती, निर्विकार आणि काळाच्या कुशीत विलीन झालेली. मंगेशनं आईच्या चेहऱ्यावर डोकं ठेवलं आणि हंबरडा फोडून रडायला लागला. आई, अगं, एकदा तरी डोळे उघड, एकदा तरी मला हाक मार. त्याचा आवाज आता वेदनांच्या गर्तेत बुडून गेला होता. त्या अश्रूंच्या धारांनी तिची मान ओली होत होती. पण शेवंता आता त्या अश्रूंना पुसण्यासाठी जागी नव्हती. शेवंता जाण्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. घरभर हंबरडा उठला. शेजारी नातेवाईक धावत आले, पण आता ती सगळ्याच्या पलीकडे निघून गेली होती. त्याचवेळी बाहेर पाऊससुद्धा रडत होता. तिच्या तोंडाला गोडपाणी लावलं गेलं, पण तिच्या ओठांना त्याची चव जाणवली नाही. बाहेरच्या पावसाच्या सरींमध्ये आभाळ रडायला लागलं होतं. एका स्त्रीच्या आयुष्याचा संघर्ष संपला होता. तिच्या मृत्यूने एक जीवन संपलं, पण एक प्रेरणा जन्माला आली. मंगेशने केवळ आईचं जीवन बदललं नव्हतं, तर त्याच्या कष्टांमुळे संपूर्ण गाव पुढे जाण्यासाठी प्रेरित झालं होतं. ही केवळ एका स्त्रीच्या दुःखाची गोष्ट नव्हती, तिच्या संघर्षाची, आत्मसन्मानाची आणि समाजावर उमटलेल्या अस्तित्वाच्या खोल चिन्हाची ही कथा. ती सूड भावनेत अडकली नाही, ती संकटांवर मात करून उभी राहिली, शेवटी संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठरली. शेवंता हलत नव्हती, डोळे मिटलेले, चेहऱ्यावर एक अवर्णनीय शांती, जणू ती आपल्या सगळ्या जीवनगाथेला मिठी मारून त्या उंबरठ्यावर कायमची विसावली होती. मंगेश आईच्या कुशीत डोकं ठेवून हंबरडा फोडत रडत होता की, आई, अगं, तू मला हवी होतीस, आता मी कुणाला आई म्हणून हाक मारू. शेवंता चितेवर गेली, पण तिचा श्वास, तिचा मायेचा गंध, तिच्या आठवणींच्या पायऱ्या त्या उंबरठ्यावरच राहिल्या. उंबरठा रिकामा नव्हता, तो अजूनही आईच्या अस्तित्वानं भरून राहिला होता. आईच्या मृत्यूनंतर 7व्या दिवसाचा उगम झाला होता. घरातल्या भिंती अजूनही तिच्या पदस्पर्शानं थरथरत होत्या. तिच्या नसण्याचा आर्त स्पर्श घरभर दरवळत होता. मंगेश मात्र आता मौनाचा पुतळा झाला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं, ओठावर सुकलेलं मौन आणि मनात खोलवर कोरलेली एकच हाक, आई. तो रोज सकाळी उठायचा, उंबरठ्यावर जाऊन बसायचा, तिथंच जिथे शेवंता अखेरच्या क्षणी विसावली होती. कधी माती उकरायचा, कधी ती ओंजळीत भरून कपाळावर लावता लावता आईला म्हणायचा, आई, मला माफ कर. हेच शब्द ओठांवर नाचत राहतात. त्याला आठवतं तो आईवर किती वेळा चिडला होता, तिचं बोलणं ऐकून न घेता तिच्या अंगावर ओरडला होता. आज त्या प्रत्येक शब्दासाठी त्याला अवर्णनीय वेदना होत होती. आई, तू जिथे गेलीस तिथून सांग, मी वाईट होतो का? तुझ्या मायेच्या सावलीत राहूनही तुला दुखावलं का ग मी? एका संध्याकाळी वाऱ्याची सळसळ उंबरठ्याच्या मांडवात आली. तो मिणमिणणारा दिवा त्या वाऱ्यात तसाच जळत होता. मंगेश दिव्याच्या जवळ गेला. आई, दिवा अजून जळतोय, पण तू नाही आहेस. वाऱ्याची कुजबूज तुझ्यासारखी वाटतीये, हळवी, शांत आणि थेट हृदयाला भेटणारी. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो तसाच आत खोलीत गेला. आईच्या खोलीतला तिचा पितांबर घट्ट पकडून हृदयाशी कवटाळून धाय मोकलून रडायला लागला. कधीकधी तो रात्री जागाच असतो. आईचं गुणगुणणं, तिचं चुलीशी झिजणं, तिची माया भरलेली नजर, सगळं त्याच्या आजूबाजूला घुमत राहतं. आता मंगेश एकटा नाही आहे. त्याचं बोलणं उंबरठ्याशी, मातीशी, दिव्याशी आणि अश्रूंशी. आई गेली, पण उंबरठा जिवंत आहे. मंगेश रोज तिथे बसतो, जणू तिच्या आठवणींचं गाभार त्याच ठिकाणी उभं राहतं. एक संध्याकाळ अशी येईल, मंगेशही डोळे मिटून त्या उंबरठ्यावर डोकं ठेवेल, जिथं आई आणि मुलगा पुन्हा एकदा हृदयातल्या गूढ शांततेत एकत्र भेटतील. आईच्या देहाला अग्नी दिला खरा, पण मनातली जळमटलेली वेदना शमत नव्हती. शरीर जळून राख होतं, पण हृदयात जमा झालेलं दुःख कुठल्या अग्नीत वितळवायचं. तो तसाच उठला. आईच्या खोलीकडे त्याचे पाय वळले. खोलीच्या दाराची अलगद कडी उघडली. खोलीत पाऊल टाकताना पाय थरथरत होते. त्यांनी हळूच दार ढकललं.
घरात अंधार होता, पण तो अंधार आता केवळ घराच्या भिंतीवर नव्हता, तो मंगेशच्या अंतःकरणात खोलवर उतरला होता. त्या घरात आता कुठलीही हालचाल नव्हती, कुठलाही आवाज नव्हता. भिंती, छप्पर, कपाटं सगळंच जणू मुकं झालं होतं. तरीही त्या शांततेत असह्य किंकाळी दडली होती. आईची खाट जिथे होती तिथे तो गेला हळूहळू. तो लाकडी चौकटीचा तुकडा जिथे शेवंता शेवटचा श्वास घेऊन गेली होती, अजूनही तिच्या उष्णतेची सावली जपून होता. मंगेश दोन्ही हातांनी खाटेला टेकला आणि एकदम काहीतरी बोटांखाली जाणवलं, कसला तरी कुरकुरणारा कागद. खाटेच्या फटीच्या कोपऱ्यात एका जुन्या ओढणीच्या घडीत अडकलेला, दुमडलेला पण काळजीपूर्वक ठेवलेला. त्यांनी तो उचलला. डोळे भरून आले होते, पण त्या ओल्या नजरेलाही ते हस्ताक्षर स्पष्ट ओळखू आलं. हस्ताक्षर आईचंच होतं. त्याचं काळीज धडधडायला लागलं. त्यांनी हलकेच पुटपुटला, आईचं हस्ताक्षर. त्याचे हात थरथरत होते. त्या कागदात जणू तिचा थरथरता श्वास अडकला होता. तो कागद उघडला आणि पहिलं वाक्य डोळ्यावर पडलं, प्रिय मंग्या. माझ्या हृदयाच्या खोल तळाशी जागा घेऊन बसलेल्या लेकरा. आणि त्या क्षणी मंगेशच्या श्वासात एक भेदक हुंदका उसळला. आई, अगं मी उशीर केलाय गं. त्याच्या ओठावर एक प्रायश्चित्ताची धार व्हायला लागली. त्याचे डोळे भरून आले. गालांवरचे अश्रूंचे ओघळ थेट त्या पत्रावर झरत होते. हात थरथरले, पण शब्द धावत होते त्याच्या हृदयातून त्या पत्राच्या प्रत्येक ओळीच्या दिशेने. ते होतं शेवटचं पत्र, मंगेशला पाठवायचं राहून गेलेलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात शरद यशवंत नवाळे लिखित शेवंता ही कादंबरी आज इथेच संपली. ही कादंबरी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक भाग लाईक करा, हाईप करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, साहित्यप्रेमींमध्ये शेअर करा. भेटत राहूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.